फक्त इमेज बघितल्यामुळं बस ना बाई. इंडियाच्या लास्ट रोडवरती येऊन पोचलेलो आहे, तर तो म्हणजे धनुषकोडी. इथून तुम्हाला सांगतो फक्त 32 किलोमीटर श्रीलंका आहे. आणि लोअर सिटीमधून आपण बाहेरून चाललोय आणि तर टू व्हीलरसाठी पण हे टोल आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर काल आपण रामेश्वरममध्ये पोचलेलो आणि कालच आपलं रामेश्वरम देवाचं दर्शन पार पडलं. तर अतिशय छानरित्या पार पडलं, काही गर्दी नव्हती, काही नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल सोमवार होता, म्हणजे एवढं भारी वाटलं की सोमवारी आपण रामेश्वराचं दर्शन घेतलं. तर रामेश्वर देवस्थानचं एक हे काय आहे माहिती आहे का, रामेश्वर देवस्थान हे 4 धामपैकी एक धाम आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असं हे देवस्थान आहे. आणि जसं आपण स्वप्न बघितले की 12 ज्योतिर्लिंग लवकरात लवकर पूर्ण करायचं, तर आत्ता आपले 5 ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आहेत. उज्जैन महाकालेश्वर उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि फायनली आता रामेश्वरम हे पार पडलेलं आहे. तर अतिशय मन तृप्त झालेलं आहे, कारण आपण जे स्वप्न बघितले ते लवकरात लवकर पूर्ण होत आहे आणि 5 ज्योतिर्लिंग आपले कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्या जर्नीचा हा लास्टचा डे होता, म्हणजे इथून आता आपण परतीच्या मार्गाला निघणार आहे. तर आपलं लास्टचं डेस्टिनेशन म्हणजे रामेश्वरम होतं. तर इथून धनुषकोडी एक आहे, तर आपण इथून धनुषकोडीला जाणार आहे. तिथं स्टे वगैरे काय नाही आहे, तिथं थोडं एक्सप्लोअर करणार आहे. तर धनुषकोडी म्हणजे काय आहे की इंडियाचा लास्टचा रोड 18 किलोमीटरचा, जे रामसेतू म्हणून ओळखलं जाते. तर आपण आता तिथं जाणार आहे आणि तिथं काय काय आहे ते बघणार आहे आपण. तर चला, तर आपलं व्यवस्थित एकदम सगळं पार पडलेलं आहे आणि आता बॅग वगैरे पॅक करतोय आणि एक 10 ते 15 मिनटात आपण थोडंसं नाश्ता वगैरे करून निघणार आहे. तर भेटू आपण पुढं. चलो बाय. तर आपण इंडियाच्या लास्ट 18 किलोमीटरच्या रोडवरती प्रवास करत आहोत, तर तो म्हणजे धनुषकोडी. तर गेले आपण 9 दिवस झालं आपलं जर्नी चालू आहे आणि फायनली आपण इंडियाच्या लास्ट रोडवरती येऊन पोचलेलो आहे. 9 दिवसाचा पूर्णपणे कंटाळा गेलेला आहे, कारण की तुम्ही बघू शकताय ह्या साईडला समुद्र, इकडं समुद्र आणि हा असणारा समोर रस्ता आणि हा असणारा सगळा नजारा. खरं सांगू, इतकं भारी वाटायला लागलं आहे, इतकं सुंदर नजारा आहे की मन भरून आलेलं आहे. आणि जवळपास गेले किती दिवस तरी फक्त रीलमध्ये बघत होतो की आपण कधी जाणार आणि फायनली आपण ह्या रस्त्यावरून प्रवास करत आहे. तर खरंच भारी वाटायला लागले. माझं म्हणजे बरेच दिवसापासून स्वप्न होतं की आपण इंडियाच्या लास्ट रोडवरती जावावं, तिथं एक्सप्लोअर करावं, तिथल्या मेमरीज आपण बनवाव्यात आणि फायनली आपण त्या सगळ्या गोष्टी करतोय. तर ह्यामध्ये मी भरपूर खुश आहे. तर तुम्ही सगळा नजारा बघू शकता. नाही खरंच आपल्या भागातली जेव्हा आपण माणसं बाहेर येऊन बघतोय, काल परवा दिवसापासून ना पुण्याचे लोक भेटले, हा, डोंबिवलीचे भेटले, मुंबईचे. आम्हाला फक्त 4 ठिकाणी फक्त मुन्नारमध्ये आता तुमच्या गाडी आली ना, आम्ही फक्त इमेज बघितलं म्हणून भेटू. फक्त इमेज बघितल्यामुळं बस ना बाई, अजून काय बस एवढंच. आम्ही आलो ना. आपलं नाव कसं? जयेश झुंजारराव. जयेश. आपलं मनोज. हां, तर आपल्याला धनुषकोडीमध्ये आपले भाऊ भेटलेले आहेत. तर प्रॉपर मुंबई कल्याण कशाने आलाय? ट्रेनने आलाय का? हां हां. तर असंच आपल्याला आपल्या भागातली जेव्हा माणसं भेटतात तेव्हा एक मनाचा आनंद वेगळाच असतोय आणि खरंच भारी वाटलंय न भेटून. तर आता आपण इथं थोडं एक्सप्लोअर करणार आहे.
तर बघू इंडियाच्या लास्ट पॉईंटवरती आत्ता जस्ट आपण पोचलेलो आहे. तर ह्याच्यापेक्षा आनंद आपल्यासाठी दुसरा कुठलाच नाही आहे. तरी गर्दी भरपूर आहे. तर फायनली आपण इंडियाच्या लास्ट रोडवरती येऊन पोचलेलो आहे. तर तो म्हणजे धनुषकोडी. तर हा इंडियाचा लास्टचा 18 किलोमीटरचा रोड आहे. तर ह्या फिलिंग्स मला एक्सप्लेन करता येणार, इतका खुश आहे. जवळपास आपण 9 दिवस झालं ट्रॅव्हलिंग करतोय. तर ह्या पॉईंटवर येऊन 9 दिवसाचा पूर्ण थकवा आमचा निघून गेलेला आहे. तर इथून तुम्हाला सांगतो फक्त 32 किलोमीटर श्रीलंका आहे आणि आपण इतक्या लांब येऊन पोचलेलो आहे. तर ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे. तर गौरव, वैभवदा, मी आणि ह्या आपल्या बाईक्स, तर जवळपास 9 दिवस झाला आपली जर्नी चालू आहे आणि आपल्या जर्नीचा हा लास्टचा पॉईंट आहे. तर आपण भरपूर ठिकाणी एक्सप्लोअर केलं, भरपूर ठिकाणी अनुभव आले, भरपूर ठिकाणी काही गोष्टींना फेस करावं लागलं आणि फायनली आपण ह्या धनुषकोडीवरती येऊन पोचलेलो आहे. तर ह्या गोष्टीचा भरपूर आनंद आहे. तर मी एवढंच बोलू इच्छितो की जय श्रीराम. तर धनुषकोडीमधून आता आपण निघणार आहे. आपण भरपूर टाईम स्पेंड केला इथं. तर आता फायनली आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर आता धनुषकोडी टू कोल्हापूर आता आपला परतीचा मार्ग असणार आहे. आता सगळे आपण पॉईंट्स फिरून एक्सप्लोर करून सगळे झालेलं आहे. तर फायनली 9 दिवसानंतर आपण आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये परत येतोय. तर बघूया आता कंटिन्युअसली आपण यायचा प्रयत्न करणार आहे. तर 1-2 दिवस तरी लागतील. तर इथून कोल्हापूर 1200 किलोमीटर आहे. तर बघूया कधीपर्यंत पोहोचते. चलो बाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या राईडचा आजचा 10वा दिवस आहे आणि आपण रिटर्न कोल्हापूरसाठी निघलेलो आहे काल रात्रीच. तर काल रात्री आपण धनुषकोडीमधून निघलेलो 4:45 वाजता. तर काल 320 किलोमीटर आपण ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि काल भरपूर लेट झाला. तर पुढं म्हणत आणि इकडं 12 नंतर पेट्रोल पूर्णपणे इकडं बंद असतात आणि पुढं म्हणत आम्हाला स्टेसाठी जागाच भेटली नाही. तर कसं तरी आपण ह्या इंडियन पेट्रोल पंपावरती आलो आणि इथं कन्व्हिन्स केलं. एक 3 ते 4 पेट्रोल पंपावरती आम्ही थांबलेलो, पण तिथं कुणी अलाव केलं नाही टेंट लावण्यासाठी. तर इथं आलो, ह्यांना कन्व्हिन्स केलं आणि भरपूर लेट झालेलं त्यामुळे त्यांनी पण कॉपरेटिव्ह केले आणि आपण काल इथं टेंट लावलेला. तर मेत्तूपट्टी म्हणून एक गाव आहे, तर तिथं आपण त्याच्या आसपासच आपण टेंट लावलेला आणि इथून आता कोल्हापूर 895 किलोमीटर आहे. तर आजच पोहोचायचा आमचा विचार आहे. तर ऑन द वे जी सिच्युएशन राहील त्याप्रमाणे आपण जाणार आहे. तर बघूया. तर आपला रिटर्नचा प्रवास आता चालू झालेला आहे. तर आपण 320 किलोमीटर पुढं आलेलो आहे. आता फक्त 895 किलोमीटर राहिलेला आहे. तर लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. चलो बाय. तर बेंगलोर सिटीमधून आपण बाहेरून चाललो आहे आणि तर टू व्हीलरसाठी पण हे टोल आहे.
तर जस्ट आत्ता आपलं जेवण झालेलं आहे आणि आत्ता आपण हुबळीच्या 100 किलोमीटर अलीकडं आहे. तर आपण सकाळी तमिळनाडू मेट्टुपत्ती या ठिकाणी आपण स्टे केलेला काल. तर आपण तिथून सकाळी 8 वाजता निघलेलो आणि जवळपास आज 13 तासांचा आपला प्रवास झालेला आहे आणि 550 किलोमीटरचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आज. तर 9 वाजता आपण बरोबर इथं हॉटेलमध्ये पोचलेलो. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज भरपूर ट्रॅव्हलिंग झालं आणि लेट पण भरपूर झाला आहे. तर आता आपल्या भागाच्या थोडंसं जवळ आलेलं आहे. तर इथून कोल्हापूर 345 किलोमीटर बाकी आहे. तर म्हणलं आता लेट झाला आहे तर फक्त गडबड करायला नको. तर आज स्टे करूया कुठंतरी चांगल्या सेफ ठिकाणी बघून आणि उद्या सकाळी 9-9:30पर्यंत आपण निघूया. तर असं ठरलेलं आहे आमचं. तर आता सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता स्टेसाठी आपण जागा शोधून तिथं स्टे करणार आहे. तर भेटू आपण उद्या. चलो बाय. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आपल्या भागामध्ये पोहोचलेलो आहे. कोल्हापूरमध्ये आपण एंट्री केलेली आहे. तर 13 तारखेला आपण आपली जर्नी स्टार्ट केलेली आणि आज तारीख आहे 24. तर जवळपास आपण 11 दिवस झाला आपली राईड चालू आहे आणि 11 दिवस कंटिन्युअसली आपण राईड करत होतो. तर 11व्या दिवशी फायनली आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. तर आपली कोल्हापूर टू कन्याकुमारी ही राईड होती. तर फर्स्ट आपण आदियोगी, तिथून आपण केरळला मुन्नार या ठिकाणी गेलो. मुन्नारपासून आपण तिरुअनंतपुरमपाशी गेलो. पद्मनाभ स्वामी या टेम्पलमध्ये आपण दर्शन घेतलं. तिथून आपण आजिमाला शिव टेम्पल या ठिकाणी गेलो आणि तिथून आपण कन्याकुमारीला डायरेक्ट गेलो आणि तिथं थोडा टाईम स्पेंड केला. कन्याकुमारीमध्ये सनसेट बघितला, थोडं एक्सप्लोर केलं आणि तिथून रामेश्वरमला गेलो. तर रामेश्वरमला जायचं कारण असं की 12 ज्योतिर्लिंग आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचे होते. तर आपले 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले आहेत. तर जसं की आपण स्वप्न बघितले की 12 ज्योतिर्लिंग आपण लवकर कंप्लीट करणार आहे. तर रामेश्वरम हा आपला 5वा ज्योतिर्लिंग होता आणि आपल्या डेस्टिनेशनचा लास्ट पॉईंट म्हणजे धनुषकोडी. तर रामेश्वरम मधून आपण धनुषकोडीला आपण गेलो आणि धनुषकोडी ते रिटर्न डायरेक्ट कोल्हापूरसाठी आपण परतीचा प्रवास धरलेला आणि 11व्या दिवशी आपण फायनली कोल्हापूरमध्ये एंट्री करते. खरंच आपण आपल्या भागात जेव्हा येतोय तेव्हा एक मनाचं समाधान एक वेगळाच असते आणि तो आता खरंच हे वाटायला लागले. तर 11 दिवस आपण आपल्या राज्यापासून आपल्या भागापासून लांब होतो आणि आज आपण फायनली पोचलेलो आहे. तर खरंच ही राईड करून मस्त वाटायला लागले. तर आपल्यासोबत गौरव, वैभवदा हे आणि तिघांनी आम्ही भरपूर एन्जॉय केला. भरपूर म्हणजे त्या साईडला गेल्यानंतर आम्हाला जिथं म्हणजे बेस्ट पॉईंट वाटेल त्या ठिकाणी आपण गेलो. म्हणजे जवळपास आपण साऊथ इंडिया राईड हे आपण कंप्लीट केलेली आहे आणि आपल्या राईडचं टोटल 3400 किलोमीटर आपण पूर्ण केलेलं आहे. तर म्हणजे थोडंसं जास्त होईल असं वाटलं पण 3400 किलोमीटर आपण कंप्लीट केलेलं आहे. तर लवकरच आपण दुसरी राईड घेऊन येणार आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहू दे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट राईडला आपण परत एकदा भेटू. चलो, थँक्यू.